नराधमाला फाशी द्या, वंचित बहुजन महिला आघाडी जळगाव जामोदकडून शासनाकडे मागणी। पुणे जिल्ह्यातील भोरमधील नरसापूर येथील 3 वर्षीय निष्पाप अजाण निरागस बालिका हिचेवर भीमराव कांबळे नावाच्या नराधमाने अत्याचार करून अपराध लपवण्यासाठी तिला दगडाने ठेचून मारून टाकले। मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला। अशा नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदनात मागणी केली। यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला तालुका अध्यक्षा सुनीता हेलोडे, करुणा खंडराव तालुका उपाध्यक्ष निर्मला अंदुरबार, ताईबाई सावळे, नंदा बाबूराव अंदुरकर, गीताबाई नागो वानखडे, दुरपताबाई मधुकर भगत, रुक्मिणीबाई वानखडे, सौ निर्मलाबाई वानखडे, सोनाबाई मेढे, शांताबाई वानखडे, सौ संगीताबाई खंडराव, निर्मला उमेश अंदुरकर, सौ शिलाबाई वानखडे, जेजाबाई वानखडे तसेच चंदाबाई दामोदर इत्यादी महिला उपस्थित होत्या। विभागीय अधिकारी साहेब, तालुका जळगाव जामोद, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इथं निवेदन देण्यात आलो आहे। नरसापूर तालुका भोर जिल्हा पुणे येथे एका 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे दगडाने ठेचून मारण्यात आले आहे व तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आले आहे। अशा भीमराव कांबळे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे व घटनेला काळीमा पोचणारी ही घटना त्यांनी केलेली आहे। आमच्या महिला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा आणि महिला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत की लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारण्यात आले व तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला। अशा भीमराव कांबळे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा करण्याबाबत आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निवेदन देत आहोत आणि त्यांचा निषेध करीत आहोत। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।